नमस्कार मित्रांनो. आता 14 तारखेला तुमची पुढील जी पूर्व परीक्षा आहे ती येऊ घातलेली आहे. आपले मेंटरशिपचे विद्यार्थी असो किंवा इतर विद्यार्थ्यांना सुद्धा काही शेवटच्या दिवसात काय करावे काय करू नये या बाबतीत बरेचदा कन्फ्युजन असते. आणि ते कन्फ्युजन माझ्या अनुभवातून म्हणजे माझ्या 2020 पासून ते 25 पर्यंतच्या सगळ्या पूर्व परीक्षा मी पास होण्याला कारण काय राहिलं होतं, त्यात मी कुठल्या गोष्टी शेवटच्या काळामध्ये करत नव्हतो किंवा कुठल्या गोष्टी करत होतो, या बाबींवर आपण चर्चा करणार आहोत. एक 5-10 मिनिटांमध्ये तुमचे सगळे जे डाऊट असतील किंवा मग परीक्षेला जाताना तुमचा एक माइंडसेट कसा असेल या सगळ्या बाबी आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर चला सुरू करूया. तर बघा, आता शेवटच्या दिवसात काय करावे आणि काय करू नये, तर त्याच्यात पहिला मुद्दा येतो की फक्त रिव्हिजनवर लक्ष केंद्रित करा. म्हणजे आता 4 दिवस राहिलेले आहे बघा. 4 दिवसामध्ये जेवढं तुमचे काही महत्वाच्या फॅक्ट आहे तेवढ्या तुम्ही म्हणजे रिवाइज केल्या पाहिजे. खूप असं आता मी सगळंच पाठ करतो किंवा मी सगळ्याच गोष्टीकडे लक्ष देतो अशा बाबी तुमच्याकडून व्हायला नको. ती एक काळजी घ्या. ठीक आहे. मग आता याच्यासाठी आता तुम्ही रिव्हिजन जर करताय तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबी करणं अपेक्षित आहे की तुमच्या शॉर्ट नोट्स असो, इम्पॉर्टंट फॅक्ट्स असो, म्हणजे चुकीचे झालेले प्रश्न, तुमचे प्रश्न जे टेस्ट सिरीज किंवा मग तुमच्या आयोगाचे पेपर तुम्ही आधी जर सॉल्व्ह केले असतील त्याच्यामध्ये तुमच्याकडून ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका नेमक्या काय झाल्या होत्या त्या बघून घेणं आणि ह्या चुका आपल्या परत नाही झाल्या पाहिजे ह्याच्यासाठी काम करणं अपेक्षित आहे. पीवायक्यूचं अनालिसिस. आता पीवायक्यूचं अनालिसिस कोणत्या सेन्सनी? ह्या सेन्सनी. पीवायक्यूचं अनालिसिस कसं करायचं आहे आपल्याला की बा मी कुठल्या चुका केल्या होत्या आणि कुठल्या टाईपच्या त्या चुका होत्या, मी एखादं विधान बरोबर घेऊन जायला पाहिजे, मी का बरं रॅन्डम विचार करून ते चुकवलं, अशा गोष्टी होणार नाही. त्यासंबंधी तुम्ही तुमचा विचार म्हणजे करायला पाहिजे. ठीक आहे. आता लर्निंग पेक्षा रिव्हिजनला जास्ती महत्व आहे आता सध्या. म्हणजे काय, नवीन शिकण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे, असा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट जो येतो की बघा की आता दुसरी गोष्ट कुठली करायची नाही. आता आपण एक एक पॉईंट घेतलेला आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं अशा पद्धतीनं. आता दुसरा पॉईंट आहे की नवीन टॉपिक करून, आता रिसेंटली आपण ते सांगितलं की लर्निंग नाही तर रिव्हिजनला महत्व द्यायचं. म्हणजे आता काय, नवीन टॉपिक कुठलाही करायचा नाही. इव्हन आता रिसेंट टाइम मध्ये तुम्ही काहीतरी नवीन वाचायला घेतलं ते तुम्हाला परीक्षेत आठवण राहिलं असं होणार नाही. त्याच्यामुळे नवीन काही करूच नका. करंटची एखादी फॅक्ट कुठली तरी आहे, एखादा पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार आहे, तुम्हाला तो पाठच करणे गरजेचं आहे, तेवढा एक केला तरी चालेल. परंतु बाकी जे आपले कोर विषय आहेत त्याच्यामध्ये नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करू नका. यानं काय होते की म्हणजे मनात ते विचार वाढायला लागतात की अरे यार हा टॉपिक राहूनच गेला, तुम्ही हे करायला पाहिजे नव्हतं, माझं हे करायचं राहून गेलं. मग ते जे प्रेशर बिल्ड होते ते तुमचं एक्झाम हॉलमधल्या परफॉर्मन्सवर प्रॉब्लेमॅटिक इफेक्ट करू शकते. त्याच्यामुळं आता काही नवीन करायचं नाही, नवीन बघायचं सुद्धा नाही. असा विचार करा की मी जे केलेलं आहे किंवा मग मी जे आतापर्यंत रिवाइज केलं आहे त्याच्यातूनच प्रश्न येणार आहे आणि 100% तो माझा बरोबर येणार आहे. ओके, ठीक आहे. कन्फ्युजन वाढवू नका. आत्मविश्वास जो आहे तो घटण्याचे चान्सेस असते. त्याच्यामुळे विनाकारण जास्ती डिस्टर्ब स्वतःला करून घेणं अपेक्षित नाही शेवटच्या काळात. तिसरा पॉइंट की आपण पहिल्याच पॉइंटमध्ये ती गोष्ट एक कव्हर केली होती की मॉक टेस्ट अनालिसिस करा. म्हणजे काय, तुम्ही एक साधारणतः 10 टेस्ट तुम्ही सॉल्व्ह केले असतील. त्या सॉल्व्ह केलेल्या टेस्टमध्ये तुमचे प्रश्न कुठल्या टॉपिकवरचे चुकले होते आणि ते का चुकले होते ह्या गोष्टी फक्त बघून ठेवा. म्हणजे कधी कधी काय होते, आता आपण याच्या अगोदर एक आपलं लॉजिकल गेस जे आहे त्याचं एक लेक्चर झालं होतं. ठीक आहे, ग्रुप सी आणि ग्रुप बी दोन्ही एक्झाम मधले क्वेश्चन आपण बघितले होते. त्याच्यामध्ये माइंडसेट मधल्या ज्या बाबी आपण ठरवल्या होत्या की नाही मला कन्फ्युजन आहे, मी बरोबर घेऊन जाणार आहे. मला जर सिंगल लाईन क्वेश्चन आलाय, सिंगल लाईन क्वेश्चन मधल्या प्रत्येक फॅक्ट जो आहे पहिल्या ओळीमध्ये दिलेला ती प्रत्येक फॅक्ट मी वाचणार. त्या फॅक्ट वरून माझ्या उत्तरापर्यंत मला कसं पोहोचता येईल यासाठी मी एक ब्रेन स्टॉर्मिंग करतो. आणि ते केलेलं ब्रेन स्टॉर्मिंग जे आहे त्याच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं व्यवस्थित जो पेपर सॉल्व्हिंग मेथड आहे ती कशी डेव्हलप करता येईल. ओके, सॉरी. तर ती मेथड आपण जी डेव्हलप केलेली आहे प्रश्नाला टॅकल करण्याची, आपली जो एक रोडमॅप आहे तो कसा क्लिअर राहील ह्याच्यासाठी तुम्ही मॉक टेस्ट मध्ये ज्या चुका केलेल्या आहेत त्या अनालिसिस केल्या पाहिजे. आणि प्रत्येक कुठलाही प्रश्न असतो त्या प्रश्नामध्ये या वेने जाणं अपेक्षित होतं पण मी नाही जाऊ शकलो
पण एक्झाम हॉलमध्ये जर असा प्रश्न येत असेल तर मी तर तिथे हा एक क्लिअर माइंडसेट ठेवणार आणि याच पद्धतीने जाणार, हे तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे. बघा मित्रांनो, काय असते की तुमच्या अभ्यासातून एक 30-40च क्वेश्चन येत असतात. त्याच्या बाहेर कट ऑफ तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी लागणारे जे क्वेश्चन असतात ते जवळजवळ एक 30 क्वेश्चन आणखी तुमची अॅक्युरेट येणं अपेक्षित असते. असं तुमची मग अॅक्युरेसी 70च्या आसपास किंवा 65च्या आसपास जात असते. मग हे वरचे 30 क्वेश्चन खेळण्यासाठी तुमचा ह्या 4 दिवसाचा माइंडसेट जो असतो तो खूप महत्वाचा असतो. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला आपल्या ज्या मॉक टेस्ट आहे किंवा आपण जे पीवायक्यू जे अनालिसिस केले होते त्याच्यामधले महत्वाचे असे काही म्हणजे 100 प्रश्नापैकी एक साधारणतः 10 ते 12 प्रश्न जे आपण विचित्र पद्धतीने चुकलो होतो ते करेक्ट म्हणजे एक व्यवस्थित पद्धतीने बघणं अपेक्षित आहे. त्याच्यातून आपला एक माइंडसेट डेव्हलप करणं अपेक्षित आहे की मी परीक्षेमध्ये अशा प्रकारची चूक करणार नाही. ओके, हा पॉईंट एक महत्वाचा आहे. त्या चुकांचं विश्लेषण करून तुमचं गेस जे आहे, तुम्ही एज्युकेटेड गेस जे करणार आहे तर ते कसं वर्कआउट करणार, ह्या सगळ्या बाबीची तुम्ही काळजी घेणं अपेक्षित आहे. आता तुमचा नेक्स्ट पॉईंट काय येतो की कुठली गोष्ट आणखी एक नाही करायची. आता आपण रिसेंटली बघितली की काय करायचं, आता परत एक नाही करण्याची गोष्ट म्हणजे काय, टेलिग्राम पासून दूर राहा. माझं तर मत असं आहे की आता या दिवसापासून तुम्ही ते बाजूला काढून टाकायला पाहिजे, त्याच्यात डोकं टाकायला नाही पाहिजे. कसं असते की त्याच्यामध्ये आता कसं असते की तुमच्या त्यांच्या टेलिग्राम चॅनलचा रीच वाढवण्यासाठी बरेचसे टेलिग्राम चॅनलवाल्यांचं कसं असते की एका दिवसात करंटची बॅच, एक्सपेक्टेड क्वेश्चन आणि असं काहीतरी ते वेगळे जाहिराती टाकत असतात आणि आपल्याला मग त्याचा मोह आवरत नाही. मग आपण ते असं काहीतरी डिसिजन घेतो रॅन्डम. त्यामध्ये तुमचा एक विषय तुम्ही तेवढ्या समाधानापुरता तुम्ही कव्हर कराल, परंतु तो एक विषयाने तुमचा पूर्ण पेपर नाही निघणार आहे. तुम्ही बाकीचे विषय वाईट टाकले जातील. त्याच्यामुळे तुमचा आता काय फोकस असला पाहिजे की माझी होलसम रिव्हिजन म्हणजे माझं म्हणजे पॉलिटी पण झालं पाहिजे, इतिहास पण झालं पाहिजे, जॉग्राफी पण झालं पाहिजे आणि त्याला एक थोडा वेळ देऊन मी कव्हर करून घेतलं पाहिजे. म्हणजे पेजेस चाळण्याची सवय लावा. एक पॉलिटी घेतलं, घटना निर्मितीची प्रक्रिया वाचलं, मग त्याच्यामध्ये काय बघायचं, पहिल्या बैठका वगैरेच्या डेट्स बघून घ्यायच्या, त्याच्यानंतर लगेच मग तुमच्या समित्यांचे अध्यक्ष बघून घ्यायचे, लगेच महिला कुठल्या होत्या ते बघायचं आणि थोड्याशा काही अदर फॅक्ट बघायच्या, संपला विषय. एवढ्या सहजतेने तुम्हाला ते पेज पलटता आले पाहिजे आणि ते अपेक्षित आहे. ना की मग कुठला तरी एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे तर मग कुठला तरी एखाद्या टॉपिक मधला, एखाद्या विषयामधला एखादा टॉपिक, त्या टॉपिक मधली एखाद्या सब टॉपिक मधली एखादी फॅक्ट आणि त्याच्यावर त्या व्यक्तीने सांगितलेला एक क्वेश्चन असतो. मला सांगा किती टक्के चान्सेस आहे की तो क्वेश्चन येणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या मागे काही पळू नका. तुमचा एक ठरलेला माइंडसेट ठेवा आणि त्या माइंडसेटनुसारच तुम्ही तुमच्या परीक्षेला सामोरे जायला पाहिजे. ठीक आहे, लास्ट मिनिट ट्रिक्स वगैरे असे काहीतरी प्रलोभन असतात त्याच्या मागे लागायचं नाही. ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की एक्झाम हॉल स्ट्रॅटेजी तयार ठेवा. म्हणजे आता बघा माझी स्ट्रॅटेजी काय असायची मी ते तुम्हाला सांगतो. माझं काय असायचं, मी सकाळी म्हणजे अगोदरच्या दिवशी एक साधारणतः 10 वाजतापासून तर पेपर होईपर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंत, दुसऱ्या दिवशी आपल्या 14 तारखेच्या 12 वाजेपर्यंत माझ्या डोक्यात सगळ्या गोष्टी सेट असायच्या. म्हणजे काय, 10 वाजता गेलो मी रूमला जाणार, थोडंसं फ्रेश होणार, आंघोळ वगैरे वाटत असेल तर वॉर्म वॉटरने आंघोळ करणार, बेडवर गेलो की शांत पद्धतीने थोडंसं एक निवांत पडणार, त्याच्यानंतर पायाची वगैरे तेलाने मालिश करणार आणि झोपणार, शांत झोप येणार. बरेच वेळा एन्झायटी असते त्याच्यामुळे झोप येत नाही, तर त्यावेळी तुम्ही काय करायला पाहिजे की तेलाने मालिश करणं असू द्या किंवा मग डोक्याला थोडंसं काहीतरी तेल लावणं, स्वतःच्या हाताने डोकं दाबणं, हाताने तळव्यांची आणि हाताच्या तळव्यांची मालिश करणं, अशा काही गोष्टी केल्या पाहिजे. ठीक आहे, तर हे केल्यानंतर तुमची एक झोपेचं तुम्ही एक व्यवस्थित, जरी झोप येत नसेल तरीही पडून राहा रात्रभर. बरेच लोकांना असं असतं की एन्झायटीमुळे झोप येत नाही, तरीही तुमच्या त्या म्हणजे टायमिंग मध्ये तुम्ही बेडवर शांतपणे पडून असले पाहिजे. ओके, त्यानंतर सकाळी उठायचं आपल्या योग्य वेळी, सेंटर किती लांब आहे काय आहे ह्याचा अंदाज घेऊन आपल्या याच्यामध्ये समजा काही ज्या गोष्टी खूप वेळा रिवाइज केलेल्या आहेत अशा फॅक्ट्स समजा ज्या काही असतील त्या तुमच्या बॅगमध्ये असल्या पाहिजे. तुमचं हॉल तिकीट वगैरे हे ज्या गोष्टी लागणार आहेत त्या इसेन्शियल गोष्टी तुमच्या बॅगमध्ये अगोदरच्याच दिवशी भरून असल्या पाहिजे. ओके, दुसऱ्या दिवशी सकाळी ते लिस्टच करायची, चेकलिस्ट आपली कव्हर झाली, परत एक वेळा बघून घेतलं आणि निघून गेलं. ओके, सेंटरला वेळेच्या अगोदर पोहोचा म्हणजे वेळेवरची धांदल होणार नाही. ठीक आहे, आता काय होते बरेच लोकांचं काय असतं की लास्ट मिनिटला जाण्याची सवय असते आणि मग ते कुठंतरी एखादी झेरॉक्सच राहिली, तर अशा गोष्टीचा एक बॅकअपचा तुमच्यापाशी प्लॅन असला पाहिजे. म्हणून वेळेत पोहोचलं पाहिजे. पोहोचल्यानंतर आता माझा ऍटिट्यूड असायचा
की मला जर ज्या फॅक्ट मला असं वाटतं की खूपच एक्सपेक्टेड, आता जसं का मागच्या कंबाईनला 7 क्वेश्चन कलमांवर होते, मग मी जर असतो तर माझं काय असतं की मी अशा काही फॅक्ट ठरवलेल्या असतील, तुमच्या काहीतरी इंडिव्हिज्युअल असू शकतात, तर मग ते कलम जे आहेत त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकते आणि त्याच्यावर आपला चांगला होल्ड आहे, त्याच्यामुळे ते वाचल्यानंतर प्रेशर पण नाही येणार. मग अशा गोष्टी ज्या आहे की ज्याच्यावर आपला चांगला होल्ड आहे आणि वाचल्यानंतर प्रेशर नाही येणार आणि मला चांगलंच वाटणार आहे, अशा गोष्टी फक्त वाचायला तिथं घेऊन जायच्या. थोड्याशा एक ठरलेल्या काही गोष्टी ठेवायच्या, खूप जास्ती डोक्याला त्रास द्यायचा नाही, नाहीतर मग तुमचा मेंदू जर परीक्षेच्या अगोदरच थकला तर मग त्या 1 तासामध्ये ते वर्कआउट करणं किंवा मग त्या मेंदूला जास्ती त्रास नको व्हायला पाहिजे. ठीक आहे, लिमिटेड गोष्टी ज्या आहेत तुम्ही रिव्हिजनच्या सोबत ठेवल्या पाहिजे. ओके, एवढ्या वाचल्या. 10:30च्या म्हणजे लास्ट टाइम असतो. माझं इंडिव्हिज्युअल ओपिनियन असं आहे की 10 वाजता एक्झाम हॉलमध्ये गेलं पाहिजे. गेलं, आपल्या टेबलवर सेटल झालं, काही कमी जास्त असेल सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये निवांतपैकी डोकं बेंचवर ठेवून आराम करून घ्यायचा. कोणाकडं कोणाचं काय चाललंय, कोण काय करतंय, ह्या सगळ्या गोष्टी बघत बसायचं नाही. बसल्यानंतर तुमच्या आता कधी कधी काय होतं की एक्झामचं प्रेशर बिल्ड व्हायला लागते. आता माझं स्वतःचं असं असायचं की मी डीप ब्रिदिंग करायचो, की म्हणजे उच्च श्वास, शांततेनं समजा श्वास घेणं सोडणं, म्हणजे जिथं जिथं मला असं वाटतंय की एन्झायटी येते किंवा मग एक सिप पाण्याचा घ्यायचा, तो आपल्या तोंडामध्ये घोळायचा. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी, तुमचं काय ते कॅडबरी न्यायची आहे वगैरे वगैरे सगळं नियोजन तुमचं ठरलेलं असलं पाहिजे. आणि शेवटचे जे 5 मिनिट आहे त्याच्यामध्ये माझे काही नियम असायचे, मी तुम्हाला सांगतो. की एक पहिला नियम काय असायचं की 1 मिनिट 2 क्वेश्चन, हा माझा पहिला नियम असायचा. मी त्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये म्हणजे एक्झामिनर पेपर देणार आहे त्याच्या अगोदरचे 5 मिनिट मी हे ब्रेन स्टॉर्मिंग करत राहायचो की 1 मिनिट 2 क्वेश्चन, 40व्या मिनिटाला माझं जीएस संपलं पाहिजे, टिक करून झालं पाहिजे, सगळे आपले जे गोल आहे ते गोळे करून झालं पाहिजे. पुढचे 20 मिनिट माझे मॅथला असले पाहिजे, मॅथमध्ये माझी प्रायोरिटी सेट असली पाहिजे. मला जे गणित येतात ते मी आधी सोडवणार आहे, थोडेसे कन्फ्युजन असणारे नंतर सोडवणार आहे, बिलकुलच येत नाही ते लास्टच्या मिनिटला सोडवणार आहे. त्यानंतर मी माझं कुठं आहे, माझा टेबल जर समजा एक पूर्ण हॉल आहे, हॉलमध्ये माझा जर टेबल पहिल्या नंबरला आहे तर मी 60व्या मिनिटाला प्रश्नपत्रिका कव्हर होईल अशा पद्धतीने चालणार. जर माझा टेबल लास्टला आहे 24व्या नंबरला, पेपर घेत यायला 2 मिनिटं मिळणार आहे, तर माझे मॅथचे ते 2 मिनिटं मिळणार आहे असं कन्सिडर करून मी 2-3 क्वेश्चन त्याच्यासाठी पण ठेवणार आहे. म्हणजे हे तुमचं अवेअरनेस आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड एक्झाम हॉलमधला. ह्याच्या बाबतीत तुम्ही क्लिअर असलं पाहिजे. ह्या सगळ्या बाबी तुम्ही त्या मागच्या म्हणजे शेवटच्या 5 मिनिटांमध्ये डोक्याला सांगायला पाहिजे आणि त्याला सांगायचं की बाबा असं असं चालायचं. किंवा मग आणखी काही गोष्टी असू शकतात की मला जर कन्फ्युजन झालं तर मी बरोबर घेऊन जाणार आहे. सिंगल लाईन क्वेश्चन असेल तर मी वरच्या फॅक्ट व्यवस्थित पद्धतीने वाचून त्याच्यानंतर मी काहीतरी डिसाईड करणार आहे. 50-50 वर आल्यानंतर जर मला क्वेश्चन कळत नसेल की आता 2 पैकी काय चूज करायचं, मी परत क्वेश्चन वाचणार, मग त्याला रिलेट करणारा ऑप्शन पहिले चूज करणार. अशा काहीतरी गोष्टी ज्या आहेत, हे 4-5 नियम आता मी जेवढे सांगितले हे तुम्ही नोट जरी करून ठेवले आणि एवढे नियम परीक्षेच्या शेवटच्या 5 मिनिटात जर डोक्याला तुम्ही सेट करून ठेवलं आणि त्या फ्लो मध्ये जर चालले तर 100% तुम्हाला सांगतो की तुम्हाला प्रिलिम पास होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कारण तुमचा बेसिक अभ्यास व्यवस्थित पद्धतीने झालेला असतो. एक्झिक्युशन महत्वाचं असते, त्या एक्झिक्युशनसाठी आपल्याला हे 4-5 गोष्टी स्वतःला सांगणं अपेक्षित आहे. ओके, तर काय करायचंय, गेसिंग कसं करायचं, अवघड प्रश्न कसे हाताळायचे, एक्झाम हॉलमध्ये म्हणजे आपला माइंडसेट बदलायचा नाही, ह्या सगळ्या गोष्टी ठरवून ठेवायच्या आणि त्याच्यावर आतापासून काम करणं चालू करायचं आणि लास्टच्या 5 मिनिटांमध्ये ते वर्कआउट करायचं, डोक्याला ते सांगत राहायचं. ओके, त्याच्यानंतर 6 नंबरचा पॉइंट आहे की कुठली गोष्ट आणखी एक नाही करायची आहे, इतरांशी कंपॅरिझन. अरे त्यांनी एवढ्या टेस्ट सोडवल्या होत्या, अरे त्यांनी हे पाठ केलं होतं, अरे तो लक्ष्मीकांतचं हे पुस्तक वाचतोय, अरे यार त्यानं काहीतरी करंटच्या ह्या अशा नोट्स काढल्या आणि तो ते वाचतोय. काहीही गरज नाही. तुम्ही वेगळे आहात, तो व्यक्ती वेगळा आहे, त्याला वर्कआउट होणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत, तुमच्या गोष्टी वर्कआउट होणाऱ्या वेगळ्या आहेत. त्यामुळे इथं क्लॅरिटी ठेवायची, जास्त डोकं लावायचं नाही. शून्य मानसिकता ठेवा. शून्य मानसिकता म्हणजे काय, ना कोणाशी तुलना आहे, ना पॉझिटिव्ह आहे, नाही निगेटिव्ह आहे. जे चाललंय त्याच्यामध्ये आहोत, प्रेझेंट मध्ये आहोत. आपलं आजचं जे काम आहे तेवढं आटोपतोय, उद्याचं काम उद्या लोटतोय, उद्याचं काम उद्या करणार, परवाचं परवा करणार, परीक्षेच्या दिवशी बरोबर परीक्षेच्या दिवशी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यावेळी करायच्या. जास्ती असं पिकला पण भावना नाही घेऊन जायचं, नाही आता मी काढतोच यावेळी प्रिलिम असं पण नको, आणि यार माझं काही झालं नाही, होणार पण नाही असं पण नको. जे काय होणार आहे ते चांगलं होणार आहे असा विचार करून आपला येणारा दिवस घालवत न्यायचा, विनाकारणचं प्रेशर डोक्यावर क्रिएट होऊ द्यायचं नाही. ओके,
ठीक आहे. आता हे बाकीच्या गोष्टी मी सब पॉईंट दिलेले आहेत, तर त्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर स्लीप शेड्यूल मेंटेन करा. मी आधीच्या पण पॉईंटमध्ये तेच बोललोय की तुमचं शेड्यूल जे आहे ते तुम्ही मेंटेन केलं पाहिजे. तुम्ही काळजी घेतली पाहिजे की कुठल्या बाबी तुमच्या झोपेला अफेक्ट करू शकतात. शक्यतो जे चहा वगैरेचा जो हे आहे ना, दिवसाला 2 कप बस झाले. 5 नंतर शक्यतो चहा टाळा, कारण जे कॅफीन असते ते तुमच्या झोपेमध्ये अडथळा निर्माण करू शकते. पाणी भरपूर प्या. त्याच्यानंतर जेवण जे आहे योग्य वेळी करा. संध्याकाळचं जेवण साधारणतः 9 वाजताच्या अगोदर, झोपायला जाण्याच्या 2 तास अगोदर करायचं, जेणेकरून ते व्यवस्थित डायजेस्ट झालेलं असतं आणि झोपताना त्या गोष्टीचा त्रास होत नाही. ठीक आहे. रात्री 2 तास अगोदर पाणी सुद्धा, म्हणजे 2 तास अगोदर पर्यंत भरपूर पाणी प्या. त्याच्यानंतर पाणी टाळा. नाहीतर रात्रीचं समजा तुम्हाला म्हणजे बाथरूमला वगैरे उठायचं काम पडलं तर त्याच्यामुळे पण एक झोप डिस्टर्ब होऊ शकते. तर ह्या बारीक बारीक गोष्टींची, तळव्यांची मालिश वगैरे अशा गोष्टी पण खूप इफेक्टिव्ह असतात. संध्याकाळी वॉर्म वॉटरनी केलेली आंघोळ सुद्धा एक छान समजा झोपेसाठी चांगली असते. तर ही स्लीप क्वालिटी वाढवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी केल्या पाहिजेत. ओके. जसं 7 ते 8 तास झोप घ्यायला पाहिजे. झोपेअभावी तुमची मेमोरी कमी होणे किंवा मग कॉन्सन्ट्रेशन कमी होणे, चुका वाढणे अशा गोष्टी होऊ शकतात, त्या तुम्ही टाळल्या पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा. आता बघा, म्हणजे आता काही काही लोकांना असं सवय असते, परीक्षा आले की खूप ताणायचं. तसं नको व्हायला. म्हणजे रात्रभर जागरण करू नका. म्हणजे आता काही काही लोकांचं असते की परीक्षेच्या समोर 1-1, 2-2 वाजेपर्यंत अभ्यास. ह्या काहीही कामाचा अभ्यास नाही. त्यांना काही विशेष असं काही होणार नाही. पण एवढं मात्र नक्की होतं की तुमची तब्येत खराब झाली किंवा तुमची झोप डिस्टर्ब झाली, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वीक झालं, तर तुमचा परीक्षेमध्ये त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट मात्र पडू शकतो. त्याच्यामुळे असं काहीतरी रॅन्डमनेस तुमच्या स्वभावामध्ये आणू नका. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एका दिवसाच्या अतिरिक्त अभ्यासाने तुमचं काही वेगळं होणार नाहीये. पुढचा महत्वाचा पॉइंट काय आहे, जे लोक चांगले बोलतात, ठीक आहे, अशा पॉझिटिव्ह लोकांसोबत व्यवस्थित पद्धतीने संवाद साधा. चहाला गेलं त्या व्यक्तीला समजा भेटणं आणि 1-15 मिनिटाची आपली एक पॉझिटिव्ह, हा ठीक आहे मी हे केलंय बरं का, आणि हा ठीक आहे आपलं परीक्षा चांगलीच जाणार आहे, असं पॉझिटिव्ह. नाहीतर कोणीतरी एखादा व्यक्ती असं असते की अरे यार हे मी वाचायचंच राहिलं, मी ते वाचायचं, असा रडणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहा. म्हणजे हे आता कदाचित हे आपण खूपच म्हणजे स्वार्थी झाल्यासारखं वाटू शकते, परंतु ते तुमच्या म्हणजे केलेल्या अभ्यासाला न्याय देण्यासाठी, परीक्षेमध्ये पास होण्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपला एक जो ऍटिट्यूड आहे तो मेंटेन करण्यासाठी नकारात्मक बाबींपासून दूर राहा, पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहा. एक व्यवस्थित पद्धतीनं तुमच्या आई वडिलांसोबत एक चांगलं जे बॉन्डिंग आहे अशा लोकांसोबत तुमचा कॉन्टॅक्ट मेंटेन करा. ठीक आहे. आणि स्वतःला कायम हे गोष्टी, आता मी राज्यसेवेला जेव्हा सिलेक्ट झालो ना, तर तेव्हा माझं लास्टचे जे काही दिवस होते, म्हणजे जवळजवळ मी 6 महिने माझ्या डायरीमध्ये एक गोष्ट लिहायची. म्हणजे 3 वाक्य असायचे माझ्या त्या प्रत्येक पेजच्या वरती, म्हणजे हेडिंगला हे 3 वाक्य असायचे की आय एम द बेस्ट, आय विल बी क्लास 1 आणि गॉड इज ऑलवेज विथ मी. जेव्हा मी आय एम द बेस्ट म्हणायचो तेव्हा मी माझ्या स्वतःवर विश्वास टाकायचो, त्यामुळे माझा कॉन्फिडन्स बूस्ट व्हायचा. त्याच्यानंतर आय विल बी क्लास 1 जेव्हा म्हणायचो की तेव्हा मग मला असं वाटायचं की बा मी जर होणारच आहे तर मग ही फक्त प्रोसेस आहे, मग प्रोसेस पूर्ण करायला मला काही हरकत नाही. आणि गॉड इज ऑलवेज विथ मी हे 3रं वाक्य मी जेव्हा लिहायचो तेव्हा मला एक म्हणजे आतून आधार मिळायचा की माझ्या पाठीशी तो परमेश्वर उभा आहे, त्यामुळे मी जे करणार आहे ते बेस्टच होणार आहे. ठीक आहे. असा सॉर्टेड माइंडसेट जो असतो तो तुमच्या एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला जे एक्झिक्युशन आहे त्याच्यामध्ये मदत करतो. त्यामुळे ते एक सॉर्टेड नेट तुमचा ठेवला पाहिजे तुम्ही. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, आपण रिसेंटली त्या मुद्द्यावर पण चर्चा केली की निगेटिव्ह डिस्कशन. म्हणजे अरे मागच्या वेळेचा पेपर खूप हार्ड होता, यावेळेचा पण पेपर खूप हार्ड येणार आहे, अशा फालतू चर्चांमध्ये पडू नका. कारण कुणालाही काहीही माहिती नसते. सगळे हे अंदाज असतात. त्या अंदाजाच्या तुमच्या कानावर पडल्यामुळं त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट तुमच्या माइंडसेटवर होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाबींपासून जेवढे दूर राहाल, जेवढे लांब राहाल तेवढं बेस्ट आहे. एक कुठलाही माइंडसेट ठेवून, म्हणजे प्रिज्युडाइज माइंडसेट ठेवून परीक्षा हॉलमध्ये जायचं नाही. आपल्या ठरलेल्या काहीतरी स्ट्रॅटेजी आहे, ठरलेल्या काहीतरी गोष्टी आहेत, त्याला घेऊन एक्झाम हॉलमध्ये जायचंय. त्यामुळे निवांत माइंडसेट ठेवा. अशा काहीतरी निगेटिव्ह चर्चा किंवा मग अशा काहीतरी मुद्द्यांपासून लांब राहाल ते तुमच्यासाठी बेस्ट आहे. जसं की हे वॅकन्सीवर वगैरे खूप चर्चा असतात, त्या मानानं वॅकन्सी तशा आता चांगल्याच आहे, पण तरी सुद्धा लांब राहिलेलं कधीही बेस्ट आहे. पुढचं,
अगं आवश्यक बाबी जसं की हॉल तिकीट लागते, आयडी प्रूफ लागते, पेन लागते, त्याचे आयडी प्रूफची झेरॉक्स लागते, एक्झाम सेंटरचा जो रूट आहे वगैरे वगैरे, अशा बाबी सगळ्या आत्तापासून क्लिअर करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या अगोदर हे राहिलं ते राहिलं. आणि ह्या कमीत कमी 2 वेळा चेक करायच्या. कधी कधी काय होते, आयडी प्रूफची झेरॉक्स काढली राहते पण आयडी प्रूफ घेतलंच नसते. तर हे तुमच्या ज्या एक्झामला जायच्या दिवशी जी बॅग नेणार आहात त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजे सेट करून. पाण्याची बॉटल असो, कोणाला काहीतरी चॉकलेट न्यायचं असते ते असो, कोणाला समजा इलेक्ट्रॉल पावडर न्यायचं असते ते असो, तुमचं जे काही असेल इंडिव्हिज्युअल, तुमच्या प्रत्येक व्यक्तीनुसार त्या गोष्टी बदलणार आहेत, त्या गोष्टी तुमच्या सोबत ठेवल्या पाहिजे. ओके. त्यानंतर बघा की कुठलीही लास्टला जे आपला शेवटचा दिवस असतो, घाई गडबड होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे काही काही लोकांचं काय असते माहिती आहे का, की ते प्रेशर लपवण्यासाठी हा खूपच चिल ऍटिट्यूड आहे, बाबा मला काही हे फरक नाही, असं तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या वातावरणापासून डिटॅच जरी होत आहे, पण तुम्ही अवेअर असले पाहिजे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. काय होतं की प्रेशर एवढं बिल्ड झालेलं असते की त्या प्रेशरमध्ये कळतच नसते की आपण काय करतोय. अशा गोष्टीमध्ये तुमची घाई गडबड होण्याचे जास्तीत चान्सेस असतात, ते तुम्ही अवॉइड केले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे आदल्या दिवशी म्हणजे सगळी तयारी तुमची झाली पाहिजे, किंवा नवीन नोट्स वगैरे असे रॅन्डमनेस तुमचा नसला पाहिजे. ओके. शेवटचे 4-5 दिवस तुमची शरीराची काळजी घ्या, पाणी व्यवस्थित प्या, निकालाचा वगैरे पुढचा पॉईंट जो आहे की निकालाचा विचार करू नका. ठीक आहे. तुम्ही काहीही केलं तरी परीक्षेमधला पेपर कसा येणार आहे, अवघड जर आला तर सगळ्यांना अवघड जाणार आहे, सोपा जर आला तर सगळ्यांना सोपा जाणार आहे. त्यामुळं एवढं त्याचं काही असं प्रेशर बिल्ड करण्यासारखं काही नसते, त्या गोष्टीपासून दूर राहा. ओके. तुम्ही पासच होणार आहात, ही गोष्ट तुम्ही क्लिअर ठेवली पाहिजे. आता लास्ट बट लिस्ट की काय, की तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे या 4 दिवसामध्ये. एक म्हणजे रिवाइज, शक्य तेवढं प्रत्येक विषयाला टच कराल अशा पद्धतीनं रिव्हिजन द्या. म्हणजे मी आता आपल्या मेंटरशिपच्या शेड्यूलला 4 दिवसाचे 4 विषय टाकले आहे, सकाळचे 5 तास, संध्याकाळचे 5 तास. पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सायन्स बघून घ्या पूर्ण. बघणं आणि वाचणं याच्यात फरक आहे. बघणं म्हणजे काय, की मागील परीक्षांमध्ये इथे प्रश्न आले आहे तेवढं एक तुम्ही ओझरत बघताय, ते 4-5 तासात 10 तासात तुम्ही सायन्स सगळं बघून घेताय. बघणं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा, म्हणजे ते वाचण्याच्या फंड्यात पडू नका. बघा फक्त की हा इथे प्रश्न आलाय, अच्छा ओके, ही कन्सेप्ट अशी आहे वगैरे वगैरे, स्वतःशी संवाद साधा. ओके. तसंच नंतर मग संध्याकाळचा वेळ जो आहे त्याच्यामध्ये तुमचं हिस्ट्री करून घ्या. अशा पद्धतीने 4 दिवसाचं नियोजन ठेवा. 4 दिवसामध्ये तुमचे सगळे विषय टच झाले पाहिजे. ओके. दुपारचा 1-2 तासाचा वेळ मॅथच्या प्रॅक्टिससाठी ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ट्रिक्स आहे, सूत्र आहे, किंवा मग तुमचे जे काही मॅथचे सोडवण्याच्या पद्धती आहे त्या तुम्हाला रिकॉल नाही होतात, अशा 4 दिवसामध्ये ते सगळ्या मॅथच्या पद्धती वगैरे व्यवस्थित पद्धतीने करून घ्या. त्याच्यानंतर दुसरा रिकॉल. आता बघा, रिकॉल कुठल्या गोष्टी करायच्या ज्या आपल्याला खूप चांगल्या पाठ झाल्या, विनाकारण कुठल्या तरी रॅन्डम काहीतरी रिकॉल नाही करायचे. कलम तुम्हाला माहिती आहे की 2-4 क्वेश्चन येणारच आहे, मग तेवढे थोडेसे बघून घ्या, रिकॉल करून बघा. हा ठीक आहे अशा पद्धतीने आहे. मग 15 पासून 30 पर्यंतचे, पण 51 पर्यंतचे कलम आपल्याला पाठ पाहिजे, मग तेवढे व्यवस्थित पद्धतीने रिकॉल करून पाहणं वगैरे वगैरे. पण त्याला जास्ती हे नाही द्यायचं, एंटरटेन नाही करायचं. नाही आठवलं एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. परीक्षा हॉलमध्ये तुमच्या समोर ते असणार आहे आणि ते समोरच्या पैकी चूज करायचं आहे. तुम्हाला तिथं आठवायचं नाहीये. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय असते की तुम्हाला कंटेंट आठवावा लागतो नंतर लिहायला लागतो. तिथे काय असते, पुढं दिलेला असतो त्याच्यातला फक्त चूज करायचं असतो, त्यामुळे ते सोपं होऊन जाते. त्या गोष्टीवर तुम्ही थोडासा विश्वास केला पाहिजे स्वतःवर, की ठीक आहे मी एक्झाम हॉलमध्ये ते बघितलं की मला लक्षात येणार आहे. हा माइंडसेट खूप फायदा होतो. रेक्टिफाय म्हणजे काय तर चुका, आपण आधी पण बोललोय की चुका सुधारा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की रिलॅक्स. हा ठीक आहे, होणार आहे, सगळं व्यवस्थित होणार. रिलॅक्स माइंडसेट ठेवला पाहिजे. ओके. शेवटच्या म्हणजे परीक्षेचे 4 दिवसात काहीतरी म्हणजे चमत्कार होणार आहे, मी काहीतरी वेगळं करणार आहे आणि काहीतरी होईल, असं होणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही आतापर्यंत मागच्या 5 महिन्यात, वर्षभरात, 2 वर्षात, 4 वर्षात जो काही अभ्यास केलेला आहे तोच तुमच्या कामाला येणार आहे. त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा की मी एवढ्या वर्षापासून करतोय किंवा एवढ्या दिवसापासून करतोय, तर ते 100% वर्कआउट होणार आहे. 4 महिने हे प्रिलिम काढण्यासाठी सफिशियंट असतात. त्या काळातला अभ्यास सुद्धा सफिशियंट आहे. त्यामुळे निवांत माइंडसेटनं परीक्षेला समोर जा.
काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नका करू, काहीतरी प्रेज्युडाइज माइंडसेट नका ठेवू. ठरलेले सॉर्टेड नियम जे आहेत ते तुमच्या समोर ठेवा आणि त्या दृष्टिकोनातूनच परीक्षेला समोर जा. परीक्षेच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आत्मविश्वासानं परीक्षेला समोर जा. काहीही अडचण आली तरी पण एक स्वतःला आपल्या 4-5 गोष्टी अशा ठरलेल्या आहेत त्या सांगत राहायचं की मी जे काही केलंय ते खूप व्यवस्थित केलंय. एक्झाम हॉलमध्ये मी ते व्यवस्थित वर्कआउट करणार आणि माझा रिझल्ट काढणार. ठीक आहे. ओके. ऑल द बेस्ट. परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. छान पद्धतीनं परीक्षा द्या. धन्यवाद.